माझ्यासोबत सध्या मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते आणि भारतीय जनता पार्टीचे नेते गणेश कणखर आहेत। सर, आज एकंदरीत पाहिलं विरोधक हे आक्रमक झाले होते आणि काही घोषणा आक्षेपार्ह दिल्यात असं तुमचं म्हणणं आहे आणि आरोप तुम्ही तसा केलाय। सभागृहामध्ये कामकाज सुरू झाल्यानंतर आज अभूतपूर्व गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला। त्यांनी हातामध्ये पोस्टर आणले होते, ते पोस्टर त्यांनी केले, पंतप्रधानांच्या विरुद्ध घोषणा द्यायला सुरुवात केली, इथपर्यंत ठीक होतं। त्याच्यानंतर मात्र सुरुवातीला या घोषणा झाल्यानंतर काँग्रेसच्या मागच्या गटातून इंशाअल्लाह इनके तुकडे होंगे हजार या पद्धतीच्या घोषणा झाल्या। काही महिला नगरसेविका या घोषणा देत होत्या, म्हणजे महिला नगरसेवकांनी या घोषणा दिल्या। महिला नगरसेवकांनी, कारण पुढे अशरफ आझमी, वकार खान, या बाजूला किशोरीताई, त्यांचे 4 माजी महापौर, पलीकडे सचिन पडवळ, अशी सगळी मंडळी निवाटे घोषणा देत होते आणि सगळे नगरसेवक उभे राहिल्यामुळे मागच्या बाजूला, म्हणजे दुर्दैव असं, या घोषणा देत असताना त्यांचं नाचण्याचा प्रकार चालू होता आणि आम्ही महापौरांच्या लक्षात आणून दिलं की महापौरी चुकीचं चाललेलं आहे, ह्या अशा घोषणा देणं सभागृहात योग्य नाही। आम्ही शोक प्रस्ताव पूर्ण केला आणि त्यानंतर मग याचं आम्ही बाहेर उत्तर दिलं आणि काय उत्तर दिलं ते तुम्ही आज पाहिलं असेल। आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटलं की या घोषणा सुरू असताना उभाटाचा गट त्यांच्यासोबत उभा होता। आम्हाला राजकीय विरोध आहे, तुम्ही करू शकता, तुमचं पूर्ण स्वातंत्र्य आहे। महिला विधायक फेटाळल्यानंतर देखील आम्ही सुद्धा चर्चेची मागणी केली। आम्ही घोषणा देत सभागृहात गेलो, सभागृहात आम्ही चर्चा केली, सभागृहात गोंधळ नाही घातला। आज जो प्रकार सुरू, पण सभागृहामध्ये त्यांच्याकडून गोंधळ घालण्यात आला असं तुम्ही म्हणताय? बरोबर आहे। सभागृहामध्ये ज्या पद्धतीने एकदा महापौरांनी कामकाज सुरू केलं की नगरसेवक आपल्या जागेवर बसतात, हे शिवसेनेचे 4, उभाटाचे 4 माजी महापौर त्यांना माहिती आहे आणि उलट ते उभे राहून ते सुद्धा यांच्यासोबत घोषणा देत होते। आम्हाला त्याचं वाईट वाटलं, आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटतं। दिल्लीमध्ये आंदोलन जे सुरू आहे ना, त्या आंदोलनाच्या स्टेजवरती शर्जील, नाम अल्लाह का, इंशाअल्लाह या घोषणा दिल्या जात आहेत। पंतप्रधानांविषयी जे शब्द वापरले जात आहेत ते तुम्ही बघा। हे आंदोलन आत्ता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही। मुळात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना त्याची नीटची फेरपरीक्षा झाली, ज्यांनी गडबड केली त्यांना अटक झाली, त्यांच्यावर कारवाई झाली, परीक्षा झाली, त्याचा निकाल लागला, जे उत्तीर्ण झाले त्यांनी जल्लोष देखील केला। वाईट या गोष्टीचं वाटतं की ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान हे राहुल गांधी, पप्पू वारंवार करतात। अहो उद्धव ठाकरे तुमचे नगरसेवक त्यांच्यासोबत उभे राहतात। अहो उद्धव ठाकरे तुम्ही दिल्लीला त्यांना भेटायला जाता और मातोश्रीवर येईपर्यंत चर्चा करणार नाही म्हणून बोलणारे उद्धव ठाकरे आज न बोलवता ज्या मंचावरून प्रभू रामाविषयी आपण, कुणाल कामरा काय बोलला, ये सीता का पती, काय शब्द होते, प्रभू रामांविषयी काय शब्द, त्या स्टेजवरती तुम्ही उद्धव ठाकरे जाता। आम्हाला विरोध करायचा आहे ना, करा, तुम्ही मोर्चे काढा, काय करायचं तुम्हाला विरोध करा, जे शक्य आहे ते तुम्ही करा। तुम्ही घरातनं बाहेर पडलात हीच मोठी गोष्ट आहे। पण तुम्ही कणखर साहेब, असं प्रश्न असा आहे, जर त्यांनी सभागृहामध्ये घोषणा दिला तर त्यावेळेसच तुमच्याकडून का आक्षेप घेण्यात आला नाही? नंतर आम्ही आक्षेप घेतला, महापौरांना लक्षात आणून दिलं की याचे रील बनवण्याचे प्रयत्न होत आहेत, त्यांचे मोबाईल जप्त करा म्हणून आम्ही सांगितलं। आम्ही सांगतो ना, सचिन पडवळ त्यांना रील बनवून आदित्य ठाकरेंना पाठवायची असेल की सभागृहात आम्ही काय गोंधळ घातला, अशरफ आझमी, वर्षा गायकवाडना पाठवायचं असेल सभागृहात, अशा पद्धतीनं मोबाईलवरती रील बनवणे, नारे दिलेले तुम्ही ऐकले? नारे दिलेले आम्ही ऐकले ना, आम्ही महापौरांकडे सांगितलं याची तपासणी करा। त्यांच्याकडून असं सांगण्यात येते की आम्ही कोणतेही देशविरोधी नारे दिले नाही, आम्ही जे आहे ते ज्या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी नारे दिलेत। आता तुम्ही सांगताय काही महिलांकडून नारे, घोषणा दिल्या त्यांना विचारा बरं, त्यांनी देशाच्या पंतप्रधानांच्या विरुद्ध काय घोषणा दिला, त्यांनी मोदी शहांच्या विरुद्ध काय घोषणा दिला, त्याच्यानंतर ते काय बोलत होते त्यांना विचारा। कारण की एक नारा असं तुमच्याकडून म्हणजे सांगण्यात येते की तुकडे तुकडे इंशाअल्लाह ही देशविरोधीच हा नारा आहे, पण हा दिलाय म्हणजे सभागृहात? या नारा सभागृहामध्ये काँग्रेसच्या मागच्या बाकांवरनं दिला गेला, समोर जर दिला असता तर थोबाडलं असते, तुम्हाला कन्फर्म सांगतो। माझं नगरसेवक पद रद्द झालं वगैरे मला त्याची फिकीर नाही, आमच्या विरुद्ध बोला, आम्ही मान्य करतोय राजकीय लढाई आहे, तुम्ही संपलेला आहात, त्या विद्यार्थ्यांचा आधार घेऊन तुम्ही लढाई लढताय। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंना लॉन्चिंगची तयारी सुरू आहे, तुम्ही करा। तुम्ही सभागृहात जर हे माझ्या समोर जर मी जर बघितलं असतं तर मी शेवटी सभागृह नेता आहे, माझी जबाबदारी आहे। पण जे आज झालं सभागृहात हे दुर्दैवी आहे। सभागृहात चर्चा यावेळी अनेक वेळा घडलेली आहे, त्यांना संधी होती, पण तो जो प्रकार सुरू होता हा दुर्दैवी, असं कधी सभागृहात घडलं नव्हतं। तुम्ही अजून एक गोष्ट, त्या ठिकाणी ज्यावेळी राडा चालू होता तेव्हा एक तुमच्याकडून वाक्य आलं की कुठेतरी विरोधक हे आदित्य ठाकरे यांचं लॉन्चिंग करतायत।
स्वाभाविक आहे ना. मी हे पाहतोय की अनेक वेळेला त्या दिवशी सुद्धा सभागृहामध्ये त्या ज्या घोषणा दिल्या जात होत्या प्रभू रामांविषयी, ते काय होतं? अगोदरच्या दिवशी मातोश्रीवर बोलावून त्या सगळ्यांना आदित्य ठाकरेंनी काय भाषेत झापलं होतं हे मला माहिती आहे ना, पूर्ण माहिती आहे. त्यांनी शब्द काय बोलले माझ्याकडे आहे, मी तुम्हाला सांगू शकतो. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी ज्या पद्धतीनं घोषणा द्यायला सुरुवात केली, मला नवल वाटतं. अहो, तुम्ही लॉन्च करायचं असेल तर पायाला भिंगरी लागावी लागते, घाम गाळावं लागतं. आदित्य ठाकरे, अहो त्यासाठी फिरावं लागतं, लोकांमध्ये बसावं लागतं, जाऊन सुरक्षित मतदारसंघ शोधायचा, 2-2 जणांना तिथून आमदार काढायचं विधान परिषदेवर आणि निवडून यायचं. याला काही मोठं भूषण म्हणत नाहीत. पण आता जो नारा दिलाय, ज्या महिला तिकडे नाचत होत्या असं तुमचा आरोप आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाणार? कारण की स्वतः तुम्ही सभागृह नेते आहात, स्वतः महापौरांनी देखील ट्विट केले त्या संदर्भात. मी म्हणालो ना तुम्हाला की हे नगरसेवक पुढे होते, जर त्याचं रेकॉर्डिंग झालं असेल तर मी महापौरांना विनंतीसुद्धा केली की याचं रेकॉर्डिंग पूर्ण तपासा. कारण सभागृहाचं कामकाज सुरू असताना ते महापौरांवरती फोकस असतं. विरोधक पण म्हणतात तपासा. हो ना, मग तपासायचं ना, आम्ही कुठे नाही म्हणतोय. कारवाई केली जाणार मग? कुठलीही तडजोड करणार नाही. आमच्या विरोधात तुम्हाला जे बोलायचं तुम्ही बोलात. तुम्ही जर देशाच्या विरोधात बोललात तर तुमच्यावर नक्की कारवाई करणार, नक्की. यात कुठलीही तडजोड करणार नाही. आपण पाहिलं असेल तर शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस हे एकत्रित आंदोलन करत होतं. आपण पाहिलं वारंवार उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र तुमच्यावरती आक्रमकपणे महानगरपालिकेमध्ये समोरासमोर येताना पाहायला मिळते. बघा, असं आहे की कोणी काय भूमिका घ्यावी हा त्याचा प्रश्न आहे. मी जसं तुम्हाला मगाशी म्हणालो की मातोश्रीवर म्हणजे एक MIM पण त्यांच्याबरोबर सहभागी होतं, मनसे देखील होतं. स्वाभाविक आहे ना, ते सगळे विरोधक एकत्र आहेत. त्यांनी आज केलं आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगू शकतो, मनसे या आंदोलनात बाहेर झाली. ज्या पद्धतीच्या घोषणा झाल्या त्यावेळेला मनसेच्या नगरसेवकांनी त्यामध्ये सहभाग घ्यायचं टाळलं. त्यांचे नगरसेवक माझ्या माहितीप्रमाणे सभागृहाच्या बाहेर निघून गेले. यशवंत किल्लेदार यांनी मला स्वतः भेटून त्यांची नाराजी देखील प्रकट केली की मला योग्य वाटत नाही, ज्या पद्धतीचं गोंधळाचं वातावरण चालू आहे हे योग्य नाही. यशवंत किल्लेदार हे तसे समजदार आणि ते विनाकारण कधी गोंधळ घालण्याच्या भूमिकेत नसतात. पण उभाठा आणि काँग्रेस हे ज्या पद्धतीनं एकत्रितपणे करतात, म्हणून मी मगाशी म्हणालो ना, अहो राहुल गांधींना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे जातात. अहो जे राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वारंवार अपशब्द वापरतात, त्यांच्यासोबत तुम्ही जाऊन बसता उद्धवजी, त्यांच्यासोबत. अहो आम्हाला उद्या स्वर्गात जायचं आहे ना. अहो स्वर्गात गेल्यानंतर आदरणीय बाळासाहेबांना तुम्ही काय तोंड दाखवणार आहात आणि काय त्यांच्याशी बोलणार तुम्ही, की का काँग्रेससोबत तुम्ही जाऊन बसलात, याचं काही स्पष्टीकरण देऊ शकाल? आणि एक प्रश्न हा आहे की मातोश्रीवर आल्याशिवाय मी चर्चा करणार नाही म्हणणारे उद्धव ठाकरे, अहो एवढा वेळ जर पक्षाला दिला असता तर खासदार वाचले असते. दिल्लीला अभिजित दिपकेनं भेटायला गेले. दिल्लीला कुणी बोलवलं होतं का? तर कुणी बोलवलं नव्हतं. मातोश्रीवर न आल्याशिवाय नाही भेटणार म्हणणारे उद्धव ठाकरे आज राजकीय अवमूल्यन काय असतात, परिस्थिती कशी येते तर अशी येते, न बोलवता तुम्हाला दिल्लीला जावं लागतं. त्यांच्या स्टेजवर जिथे देशाच्या विरोधात बोललं जातं, प्रभू रामांच्या विरोधात कुणाल कामरा बोलतो, त्या स्टेजवरती उद्धव ठाकरे तुम्हाला जावं लागतं. ही राजकारणातली आणि विचारसरणीची अधोगती आहे. प्रभू रामाला तुम्ही काय शब्द वापरले त्यांच्या भक्तांसाठी तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर जे होतं ना उद्धवजी, ते तुमचं झालेलं आहे. हे होते आपल्यासोबत सभागृह नेते गणेश कणकर. पण यांनी महत्त्वाचे काही आरोप केलेत काँग्रेस पक्षावरती, त्यासोबत उद्धव ठाकरे पक्षावरती, की काही जे नारे आहेत ते देशविरोधी देण्यात आले आणि असे नारे काही महिलांकडून देण्यात आले जे मागच्या बाकावरती बसले होते. याचा आता त्यांच्याकडून सांगण्यात येते की जो सिस्टीम ती बसवण्यात आली आहे त्यामध्ये शोधतील की कोणी नेमके नारे दिले, कोण होती ती व्यक्ती आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई देखील करण्यात येईल. कॅमेरामन मनोज जयस्वालसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई.